कोरडवाहू शेतीला दुग्ध व्यवसायाची साथ मिळाली तर शेती उत्पन्नाची शाश्वती वाढते। ही गोष्ट लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्यातल्या कळंबा महाली गावातल्या शेतकऱ्यांनी 3 वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। 10 म्हशी खरेदी करून सुरू केलेला त्यांचा व्यवसाय आज 50 गाई आणि 150 म्हशींवर पोहोचलाय। यापासून गावात अंदाजे 2.5 ते 3 हजार लिटर दुग्धोत्पादनाची उलाढाल होतीये। नाबार्डच्या मदतीने शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे आज इथल्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणात बदल होऊ लागलाय। आज आपण कळंबा महाली गावातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या श्वेतक्रांतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। वाशिम तालुक्यातलं कळंबा महाली हे जवळपास 5000 लोकवस्तीचं गाव। इथले शेतकरी कोरडवाहू शेती करतात, पण कोरडवाहू शेतीला एखाद्या शेतीपूरक व्यवसायाची जोड असावी ही गोष्ट शेतकऱ्यांनी मनावर घेतली। शेतीच्या जोडधंद्यात दुग्ध व्यवसाय जास्त फायदेशीर असल्याचं इथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं। त्रिसूत्री कार्यक्रम आखला, त्याच्यामध्ये आरोग्य, पैसा आणि उत्पादन ह्या 3 गोष्टी साध्य कशा होते त्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये चर्चा केली। शेतकऱ्यांना सांगितलं मीटिंगमध्ये की आपण जर म्हशी घेतल्या तर म्हशीचं दूध तूप आपण घरी खाणार आहोत आणि ते जर खाल्लं तर निरोगी असल्यामुळे आपलं शरीर बी सुद्धा चांगलं राहील। दुसरी गोष्ट, पैसा कसा रोजच्या रोज शेतकऱ्याकडे यायला पाहिजे, तर हेच दूध आपण जर डेअरीवर नेऊन विकलं किंवा मग उकडे लावून प्रायव्हेट विकलं तर याच्यापासून काय होईल, रोजच्या रोज आपल्याकडे पैसा येईल, म्हणजे आपल्याला बाकीच्या पैशाची गरज भासणार नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा आपल्या जनावराचं शेणखत निघेल ते शेणखत आपण जर शेतामध्ये टाकलं तर शेतामधील बी चांगलं उत्पादन येईल। या दृष्टिकोनातून हा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी आम्ही यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहोत। दुग्ध व्यवसाय करायचं ठरल्यानंतर गावातले काही शेतकरी नाबार्डच्या अधिकाऱ्यांना भेटले, जेणेकरून नाबार्डकडून व्यवसायासाठी काही आर्थिक मदत घेता येईल। शेतकरी गटाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल आणि शेती क्षेत्राच्या व्यतिरिक्त शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही या ठिकाणी एक त्रिसूत्री कार्यक्रम आखला। आणि त्या कार्यक्रमामध्ये कसं होतं की पहिलं जे होतं तर अन्न वस्त्र निवारा ही एक माणसाची आवश्यक गरज होती, तशी आता शेतकऱ्याकरता एक आवश्यक गरज म्हणून शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आरोग्य, पैसा आणि उत्पादन, तर शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून। आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना रोजच्या रोज पैसा मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे असं आम्ही या शेतकरी गटांनी विचार केला। आणि शेवटी आपलं शेतीतून उत्पादन कसं वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विचार केला आणि याच्यातून आम्ही एक चांगल्या प्रकारे दुग्ध व्यवसाय असा निवडला। तर या दुग्ध व्यवसायासाठी आमच्याकडे पहिले आर्थिक सहाय्य नव्हतं, परंतु आम्ही काय केलं की सर्वांनी विचार केला आणि व्हीडीपीमध्ये गाव असल्यामुळे आम्ही नाबार्डच्या परत साहेब यांना भेटलो आणि या ठिकाणी आम्ही या दुग्ध व्यवसायाच्या विषयी त्यांच्यासमोर एक चर्चा मांडली। दुग्ध व्यवसायाची सुरुवात करण्याचं ठरल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी गाई म्हशींची खरेदी केली। सुरुवातीला नाबार्डनं यासाठी कर्ज पुरवठा केला, पण 3 ते 4 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून चांगली कमाई होऊ लागली। त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढू लागला। यामुळे आज गावात संकरित गायींची संख्या 50 वर आणि म्हशींची संख्या 150 वर पोहोचली आहे। आज गावात दररोज जवळपास 2.5 ते 3 हजार लिटर दुधाचं उत्पादन होतंय। या दुधाची विक्री सरकारी डेअरी तसंच खाजगी दूध कंपन्या देखील करतायत। आज गावात दुधापासून जवळपास 1 लाख रुपयांची उलाढाल होतीये। दुग्ध व्यवसाय करताना वर्षभर हिरव्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी यशवंत गवताची लागवड केली आहे। 2 जनावरांसाठी जास्तीत जास्त 3-4 गुंठे जमीन असली तर म्हणजे चांगले मुबलक त्यातले चारा देऊ शकते। आणि या गवतापासून अशा प्रकारे त्याचा फायदा मिळून राहिला की त्याच्यापासून त्या जनावराचा फॅट सुद्धा वाढायला लागला दुधाचा, त्याच्यामुळे भाव चांगला मिळायला लागला। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आता हे चारा आमच्याकडे उपलब्ध नव्हता, पण आमच्या जे काय 2-3 शेतकऱ्यांनी शेळगाववरून ते विकत आणला आणि विकत आणल्यामुळे ते इथे आणून लावला शेतामध्ये लावल्यानंतर ते जनावराला टाकला। जनावर चांगल्या प्रकारे खायला टिकले, त्याच्यामुळे काय झालं की ते जनावर बी चांगले सदृढ आहे। आणल्यानंतर जनावर आमच्या इकडे खराब झाले नाही। लोक म्हणतात की जनावर आणल्यानंतर त्याला वातावरण सूट होत नाही, काही नाही, फक्त आम्ही यांना असं मोकाट म्हणजे शेतामध्ये चारायला नेत नाही, बंदिस्त जनावर आहेत आणि त्यांची चाऱ्याची व्यवस्था जागेवरच केल्या जाते। हिरव्या चाऱ्याचं क्षेत्र वाढण्यासाठी गावातले शेतकरी एकमेकांची मदत घेतात। चाऱ्यांचं बियाणं इथं मोफत पुरवलं जातंय। आज प्रत्येक दूध उत्पादकानं आपल्या शेतात गरजेनुसार हिरव्या चाऱ्यासाठी यशवंत गवताची लागवड केली आहे। या गावामध्ये पहिले एक दुधाबद्दल काही असं मोठं उत्सुकता नव्हती, पण कळंबा मालीच्या काही शेतकऱ्यांनी थोडंफार इनिशिएटिव्ह घेऊन तुकाराम कृपा एक स्वयंसहायता गट तयार केला, त्याला JLGच्या रूपात, आणि त्या गटाला विदर्भ क्षेत्र ग्रामीण बँकेने अर्थसहाय्य दिलं आणि नाबार्डनी त्याला डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट फंड
त्याच्या अंतर्गत आपण त्यांना सबसिडी दिली आणि या गावामध्ये पहिले फार कमी जनावरं होती आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास 150 म्हशी आणि जवळपास 50 गायी यांना झालेल्या आहे. नाबार्डच्या मदतीनं कळंबा महाली गावातले शेतकरी आज एका चांगल्या व्यवसायाकडे वळालेत. या व्यवसायानं गावातल्या प्रत्येक कोरडवाहू शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाचा मार्ग दाखवलाय. 5 शेतकऱ्यांपासून सुरू झालेल्या गटाची सदस्य संख्या आज 15 वर पोहोचली आहे. त्यात माल होत नव्हता म्हणून 2 म्हशी आणल्या. आता 20 लिटर दूध निघते, त्याच्यामुळं आमचा धंदा चांगला आहे. त्याच्यावर धंदा लागलो आम्ही. पाणीपुरीचा धंदा करतो, त्याच्यातच दुधाचा व्यवसाय करतो. लोन घेतल्यानंतर 5 वर्षाचं लोन आम्ही 1.5 वर्षामध्येच फेडलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या पैशातून पण म्हशी आणल्या. सुरुवातीला आम्ही 50,000पर्यंत म्हशी आणल्या, त्यानंतर 70,000पर्यंत आणि आता 1 लाखापर्यंत आणल्या. आता अशी आमची हिंमत झाली, आम्ही किती काही महागाची म्हैस आणू शकतो आणि जास्तीत जास्त 7 महिन्यामध्ये ती फेडू शकतो. आमचं दूध सुरुवातीला गावातल्या डेअरीमध्ये होतं, परंतु तिथं भाव मिळत नव्हता. त्यामुळं आम्ही 5ही जणांना दूध एकत्र केलं आणि वाशिमला दूध दिलं. ते वाशिमला आम्ही प्रायव्हेट विकतो. कळंबा महाली गावातल्या तुकाराम कृपा शेतकरी गटानं सुरू केलेल्या व्यवसायाला आज गावातच व्यापक स्वरूप मिळालंय. सुरुवातीला अनुदानावर कर्ज काढून गाई म्हशी खरेदी करणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांमध्ये आज मात्र स्वखर्चानं गाई म्हशी खरेदीची चढाओढ लागली आहे. त्यांनी 2-2 जनावरांपासून सुरुवात केली होती आणि नंतरच्या काळामध्ये त्यांची संख्या प्रत्येकाची 8-8, 10-10 जनावरांपर्यंत झाली आणि त्या दुधाचा इतका मोठा व्यवसाय आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात नंबर 1चं गाव हे मानलं जातं कळंबा महाली. आणि इथे त्या दुधाचं इतकी जास्त प्रमाणात निर्माण झाल्यामुळे शासकीय डेअरी जी पहिले चालत नव्हती ती आता चालायला लागली. त्याच्याबरोबर रानडे डेअरीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात संकलन करत आहे. जवळपास 700 ते 800 लिटर दूध रानडे डेअरीचं संकलन होत आहे आणि तसंच त्याच्याबरोबर अजून एक प्रायव्हेट कंपनीसुद्धा दूध संकलनासाठी आली आहे आणि गावामध्ये दुधाबद्दलची जागरूकता इतक्या चांगल्या तऱ्हेने निर्माण झाली. विदर्भातली कोरडवाहू शेती निसर्गावर अवलंबून आहे. इथं शेतीपासून उत्पन्नाची कोणतीच शाश्वती नसते. मात्र कळंबा महालीच्या शेतकऱ्यांनी 3 वर्षात गावातलं दैनंदिन दूध उत्पादन काही हजार रुपयांपासून जवळपास 1 लाख रुपयांवर नेऊन दाखवलंय. शेतीला दररोज उत्पन्न मिळवून देणाऱ्या दुग्ध व्यवसायाची जोड मिळाली तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणात नक्कीच बदल घडवता येईल. हेच कळंबा महालीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. त्यांचा हा प्रयत्न विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम.